श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपल्याला वाटतं आईला आपली काळजी नाही, पण खरं तर आपल्या आयुष्याची जास्त काळजी आपल्या आईला असते. कारण मनुष्यजन्म तिने आपल्याला दिला आहे आणि आपलं विधिलिखित आईने लिहिलेलं असतं. जर आपल्या चुकीच्या किंवा वाईट कर्मांमुळे ते विधिलिखित चुकीचं ठरणार असेल, तर यात सर्वात जास्त चिंता आपल्या आईला असते. कारण तिचं विधिलिखित कधीच चुकीचं ठरू शकत नाही. म्हणूनच आपण आपलं आयुष्य योग्य रीतीने जसं आईने नेमलेलं असतं त्याप्रमाणे ते घडलं नाही, तर त्याचा जास्त त्रास आईला होणार असतो. आपली काळजी आपल्यापेक्षा आपल्या आईला असते. आई नेहमी आपल्या पाठीशी असते, हे लक्षात ठेवा. आपले भोग असो किंवा आपले प्रारब्ध, जे काही आपल्या वाट्याला येतं ते सर्व काही आईला माहीत असतं. आणि ह्यामध्ये जर आपल्या कुठल्या वागण्यामुळे किंवा आपल्या कोणत्याही निर्णयामुळे जर आईने घडवलेल्या आयुष्यामध्ये आक्षेप आला, तर त्याचा त्रास आईला होतोच. पण तिने जे गणित ह्या पृथ्वी तलावर मांडलं आहे, त्यात देखील बाधा येते. व ह्या सर्व सृष्टीचं गणितच बिघडू शकतं. म्हणूनच आपण कधीच असं म्हणू शकत नाही की आईला आपली काळजी नाही. खरं बघायला गेलं तर आईला फक्त आपलीच नाही, तर या ब्रह्मांडात जितके जीवजंतू आहेत तसंच या सर्व सृष्टीची काळजी आपली आई घेत असते. आईला ओळखणं कठीण नाही तर अशक्य आहे. आईमुळेच आपण या पृथ्वीवर जन्म घेतो. मग मला सांगा, हे शक्य तरी आहे का की आपली आई आपली काळजी घेणार नाही? शांत विचार करा. हा पूर्ण ब्रह्मांड ती तिच्या 2 बोटात धरून बसली आहे आणि आपण म्हणतो तिला आपली काळजी नाही. असा विचार आपल्या मनात येणं देखील मुळातच वेडेपणाचं लक्षण आहे, असं मला तरी वाटतं. श्री स्वामी समर्थ.